हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला नंबर म्हणजे मॅथमधली संख्या नाही, नंबर म्हणजे इंग्लिशमध्ये वचन त्याबद्दल माहिती सांगणार आहे. जसं नंबर दोन प्रकारचे असतात, एक सिंग्युलर आणि दुसरा प्लुरल. तर एकवचन जो आहे, एकवचन काय असतो ते बघू आणि प्लुरलसुद्धा काय असतो ते आपण बघूया. ठीक आहे. तर मित्रांनो, एका वस्तूचा बोध घेणाऱ्या नामाला एकवचन असे म्हणतो आपण. एका वस्तूचा बोध घेणाऱ्या नामाला एकवचन असे म्हणतो, म्हणजेच सिंग्युलर नंबर. आणि त्यानंतर आहे प्लुरल. अनेक वस्तूचा बोध होणाऱ्या नामाला अनेकवचन असे म्हणतो आपण. अनेक वस्तूंचा बोध होणाऱ्या नामाला अनेकवचन असे म्हणतो. जसं बघा, बॉईज, मँगोज, बुक्स. हां, आणि प्लुरलचं सांगितलं मी तुम्हाला, बॉईज, मँगोज, बुक्स. आणि सिंग्युलर आहे जसं की अ बॉय, अ मँगो, अ बुक. यासारखं काय करू शकतो आपण, याची उदाहरणंसुद्धा सांगू शकतो. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल सिंग्युलर आणि प्लुरल, ज्याला आपण नंबर म्हणतो. मित्रांनो, आवडलं तर नक्कीच लाईक करा. माझं नाव मनोज झाडके. असेच नवीन नवीन गोष्टी शिकण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांसोबतसुद्धा शेअर करा. त्यानंतर मित्रांनो, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर असाल तर नक्कीच फॉलो करा. थँक्यू.